एखादा खासदार जेव्हा विदेशाच्या भूमीवर जातो त्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून त्या व्यक्तीला ब्रीफिंग दिलं जातं, त्याला सांगितलं जातं की ज्या देशामध्ये तो जातोय त्या देशाशी भारताचे संबंध नेमके कसे आहेत, म्हणजे चांगले आहेत की वाईट आहेत, त्या दोन्ही देशांच्या संबंधामध्ये कुठे तणाव आहे का, हे अशा अटी सांगितलं जातं की जेणेकरून या व्यक्तीने तिथे जाऊन असं एखादं विधान करू नये ज्या विधानामुळे असलेले संबंध बिघडतील किंवा जर संबंधांमध्ये तणाव असेल तर तो तणाव वाढेल। परंतु राहुल गांधी हे संकेत कधीही पाळत नाहीत। ते अशा अटी परराष्ट्र मंत्रालयाला माहिती देत नाहीत की ही माहिती देणं त्यांना कधीच सोयीचं नसतं। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं 26 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे गेल्या वर्षी निधन झालं होतं आणि या निधनानंतर केंद्र सरकारने 7 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता। या दुखवट्याच्या काळातच राहुल गांधी नववर्ष साजरे करण्यासाठी अचानक व्हिएतनामला रवाना झाले होते आणि त्यांच्या या दौऱ्याबद्दल प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती। आता 2025चा मार्च महिना सुरू आहे, म्हणजे 3 महिन्यापेक्षा कमी अवधी झालेला आहे आणि राहुल गांधी पुन्हा एकदा त्याच व्हिएतनामला गेलेले आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याबद्दल प्रचंड गोपनीयता पाळण्यात येते आहे।